ज्या लोकांना भाजीपाल्याचा मार्केट कळतो त्या लोकांना शेअर मार्केट करतो. तर बहुजन लोकांना भाजीपाल्याचा मार्केट करतो. तर नेमका भाजीपाल्याचा जो मार्केट असतो तर भाजीपाल्याच्या मार्केटमध्ये काय असतात? कांदे, टमाटर, वांगी, आलू, गोबी, पालक, मेथी असा खूप सारा भाजीपाला असतो. सगळे भाजीपालेवाले मिळून भाजीपाल्याचा मार्केट तयार झालेला आहे. सगळा भाजीपाला वेगवेगळ्या शेतातून आला आहे. मग सगळा भाजीपाला वेगवेगळ्या शेतातून आला असेल तर सगळ्या भाजीपाल्याची क्वालिटी काय असेल? वेगवेगळी असेल. क्वालिटी वेगवेगळी असेल तर क्वालिटीनुसार प्राइस वेगवेगळी असेल आणि प्राइस वेगवेगळी असेल तर प्राइसनुसार कस्टमर सुद्धा वेगवेगळे राहतील. सेम अशाच स्वरूपाचा शेअर मार्केट असतो. शेअर मार्केटमध्ये कोण काय काय असतात? जसं बँकिंग सेक्टर, ऑटो सेक्टर, ऑइल सेक्टर, कम्युनिकेशन सेक्टर, मेटल सेक्टर, फार्मा सेक्टर, एफएमसीजी सेक्टर असे खूप सारे सेक्टर्स असतात. बँकिंग सेक्टरमध्ये एकच बँक असतं का? नाही, खूप सारे बँक असतात. खूप साऱ्या बँकांचा समूह म्हणजे बँकिंग सेक्टर. ऑटो कंपन्यांचा समूह ऑटो सेक्टर, ऑइल कंपन्यांचा समूह ऑइल सेक्टर, मेटल कंपन्यांचा समूह मेटल सेक्टर आणि या सगळ्या कंपन्या मिळून शेअर मार्केट. तर शेअर मार्केटमध्ये जेवढ्या काही कंपन्या आलेल्या आहेत त्या सगळ्या कंपन्या वेगवेगळ्या आयपीओ मधून आलेल्या आहेत. सगळ्या कंपन्या एकाच आयपीओ मधून आलेल्या नसतात. सगळ्या कंपन्यांचे आयपीओ असतात ते वेगवेगळ्या आयपीओ मधून आले आहेत. तर सगळ्या कंपन्या वेगवेगळ्या आयपीओ मधून आल्या असेल तर सगळ्या कंपन्यांची क्वालिटी काय असेल? वेगवेगळी असेल. मग क्वालिटी वेगवेगळी असेल तर क्वालिटीनुसार प्राइस वेगवेगळी असेल. प्राइस वेगवेगळी असेल तर प्राइसनुसार कस्टमर सुद्धा वेगवेगळे राहतील. म्हणजे भाजीपाल्याचा मार्केट जसा दिसतो सेम तसा शेअर मार्केट असतो. नेमकं भाजीपाल्याचा मार्केट सामान्य लोकांना कळतं पण सामान्य लोकांना जाणीवपूर्वक शेअर मार्केट दूर ठेवण्यात आलं आहे की एकदा सामान्य लोकांना शेअर मार्केट कळू लागलं, एकदा बहुजन समाजाला शेअर मार्केट कळू लागलं तर शेअर मार्केटवर सत्ता येण्याची आकांक्षा सत्ता म्हणजे हे राहू शकतं. चान्सेस राहू शकतात की शेअर मार्केटवर वर्चस्व बहुजन समाजाचं राहू शकतं.